नमस्कार. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा 61वा दीक्षांत समारंभ साधारणपणे डिसेंबर 2024 मध्ये नियोजित आहे. याकरिता ऑक्टोबर 2023 व मार्च 2024 सत्रातील आणि यापूर्वीच्या अंतिम परीक्षेमध्ये उत्तीर्ण व पात्र विद्यार्थ्यांनी पदविका प्रमाणपत्र मिळण्याकरिता विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन अर्ज पुढील दर्शविलेल्या मुदतीमध्ये करणे आवश्यक आहे. दिनांक 2 सप्टेंबर 2024 ते दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत रुपये 500 इतके भरून तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित दीक्षांत समारंभासाठी राहू शकता किंवा रुपये 600 इतके वीज शुल्क भरून तुम्ही डिग्री सर्टिफिकेट पोस्टाद्वारे मिळवू शकता. त्याचप्रमाणे दिनांक 1 ऑक्टोबर 2024 ते दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही रुपये 700 इतके वीज शुल्क भरून डिग्री सर्टिफिकेट मिळवण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकता किंवा रुपये 800 इतके वीज शुल्क भरून तुम्ही डिग्री सर्टिफिकेट पोस्टाद्वारे मिळवू शकता. त्याचप्रमाणे दिनांक 16 ऑक्टोबर 2024 ते दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही रुपये 1700 इतके वीज शुल्क भरून प्रत्यक्ष उपस्थित राहून डिग्री सर्टिफिकेट घेऊ शकता किंवा रुपये 1800 इतके वीज शुल्क भरून तुम्ही डिग्री सर्टिफिकेट पोस्टाद्वारे मिळवू शकता. PhD प्राप्त विद्यार्थ्यांचे दीक्षांत अर्ज दिनांक 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत स्वीकारले जातील. पदवी प्रमाणपत्र मागणीचा अर्ज शिवाजी विद्यापीठाच्या या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने भरावा लागेल. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना प्रथम संकेतस्थळावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व आवश्यक ती माहिती सोबत ठेवावी. विद्यार्थ्यांनी यापूर्वी पदवी प्रमाणपत्र घेतले असेल तर पुनश्च अर्ज करू नये. ऑनलाईन अर्ज करताना आलेली माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करावी. जर विद्यार्थ्यांच्या नावात किंवा अन्य दुरुस्ती असल्यास प्रथम संबंधित परीक्षा विभागाशी किंवा संबंधित महाविद्यालयातून स्वायत्त महाविद्यालयातून ती दुरुस्ती करून माहिती अपडेट करूनच पदवी प्रमाणपत्राकरिता संबंधित ऑप्शन्स मधून अर्ज भरावा. विद्यार्थ्यांनी मराठीमधील आपले पूर्ण नाव व आईचे नाव बिनचूक नमूद करावे. सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत स्वतःच्या माहितीसाठी जपून ठेवावी. विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रिंट विद्यापीठात जमा करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन अर्जासाठी वेगळा ईमेल ID वापरावा. सन 2002 पासून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी रेग्युलर ऑप्शन्स मधून फॉर्म भरण्यात यावा. अंतिम वर्षाचे मार्कलिस्टचे झेरॉक्स, स्वतःचा आय कार्ड साईज फोटोची एक प्रत व फोटोशी साम्य असलेले स्वतःचे आयडेंटिटी प्रूफ झेरॉक्स, आईचे नावासंदर्भात आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ आईचे आधार कार्ड, तसेच ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात येणे शक्य नसेल त्या विद्यार्थ्यांनी दीक्षांत विभागाशी संपर्क साधावा. यासाठी तुम्ही या फोन नंबरचा किंवा ईमेल IDचा वापर करू शकता. अर्ज ऑनलाईन भरताना जे विद्यार्थी 2006 पूर्वी उत्तीर्ण आहेत अथवा ज्या विद्यार्थ्यांचे फोटो ऑनलाईन दिसत नाहीत त्यांनी स्वतःच्या फोटोची JPEG इमेज 20 KB अपलोड करून अर्ज ऑनलाईन भरावा. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी स्वतःचा ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक बिनचूक नमूद करणे आवश्यक आहे. दीक्षांत समारंभाची तपशीलवार माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ठेवण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांना SMS द्वारे कळवण्यात येईल. दीक्षांत शुल्क ऑनलाईन भरत असताना एकदा पेमेंट झाल्याबाबतचा संदेश आल्यानंतर पुन्हा किमान 60 मिनिटे पुनश्च पेमेंट करू नये, अन्यथा डबल पेमेंट होऊ शकते. वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी अर्जासोबत विद्यापीठाचे इंटर्नशिप कॉम्प्लिशन सर्टिफिकेट ऑफ युनिव्हर्सिटी प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या परीक्षांचा निकाल वायवा व डिझर्टेशन नंतर जाहीर करण्यात येतात त्या परीक्षांचे अंतिम गुणतक्ता अपलोड करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ ME और MTech और MTech और मास्टर ऑफ आर्किटेक्चर और M.Pharmacy और MPhil और PhD एक्सेट्रा और MPhil और PhD उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जामध्ये वायवा व डेट बिनचूक नमूद करावी. पत्राची तारीख नमूद करू नये व ऑनलाईन अर्जासोबत PhD श्रेणी सुधारणा परीक्षेस बसून ज्यांच्या निकालात श्रेणी सुधारणा झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र मागणी अर्जासोबत पूर्वीचे मूळ पदवी प्रमाणपत्र विद्यापीठास परत करणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह दीक्षांत विभागात समक्ष संपर्क साधावा. फक्त गुणांमध्ये बदल झाला असेलच श्रेणी सुधारणा झाली नसेल तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये. अशा विद्यार्थ्यांनी पूर्वीचे पदवी प्रमाणपत्र घेतले नसेल तर त्यांनी पूर्वीच्याच परीक्षेनुसार पदवी डिक्लेरेशन लेटर अपलोड करायचे. प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी आपला पूर्ण पत्ता पिनकोड सहित बिनचूक लिहावा किंवा ऑनलाईन भरावा. तुम्ही जर चुकीचा पत्ता दिल्यास पत्रव्यवहार किंवा पदवी प्रमाणपत्र पोहोचू शकले नाही तर विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. दूर शिक्षणद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व बंद झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना
तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभ संपन्न झाल्यानंतर रजिस्टर पोस्टाने पदवी प्रमाणपत्र पाठवण्यात येईल याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। दीक्षांत समारंभापूर्वी पदवी प्रमाणपत्र पात्र विद्यार्थ्यांची यादी व इतर अनुषंगिक सूचना विद्यापीठाच्या वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल। पदवी प्रमाणपत्राबाबत तक्रार किंवा दुरुस्ती असल्यास विद्यार्थ्याने त्याच्या लॉगिनमधील ग्रीव्हन्समध्ये ती नोंदवावी। अपुऱ्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही आणि त्याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी। ज्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभानंतर विविध सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही पदवी प्रमाणपत्र प्राप्त झाले नसल्यास त्या विद्यार्थ्यांनी दीक्षांत विभागात समारंभानंतर तीन महिन्यापर्यंत संपर्क साधावा। त्यानंतर कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही। विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करताना काळजीपूर्वक इन प्रेझेन्स और इन अब्सेन्शिया पैकी ऑप्शन निवडावे। त्यामध्ये नंतर कोणताही बदल केला जाणार नाही। विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करताना काही अडचणी उद्भवल्यास खालील दूरध्वनी क्रमांकाशी तुम्ही संपर्क साधावा। ऑनलाईन अर्जाबाबतीत तांत्रिक अडचणीबाबत संपर्क क्रमांक हा आहे IT सेलचा आणि संगणक विभागाचा। तसेच ऑनलाईन शुल्काबाबत उद्भवणाऱ्या अडचणीबाबत विद्यार्थी लेखा विभागाच्या या संपर्क क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। तसेच दीक्षांत विभागाच्या या संपर्क क्रमांकावर देखील तुम्ही संपर्क साधू शकता। मित्रांनो, आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील।